संजीवनीच्या बुक रिव्ह्यूत आपले स्वागत. राजकारणी आणि भ्रष्टाचार यांचे घट्ट नाते असते हे काही वेगळे सांगायला नकोच. पण इथे एक राजकारणी जर भ्रष्टाचाराच्या आणि त्याही मनोरंजक कथा सांगू लागला तर बरे, हा काही साधासुधा राजकारणी नाही तर चांगला इंग्लंड आणि अमेरिकेत वास्तव्यास होता. सध्या तो ब्रिटनच्या संसदेत खासदारही आहे. असो, जास्त वेळ न दवडता या रहस्याचा पडदा हटवतेच. विख्यात लेखक जेफ्री आर्चर आज 84 वर्षावयाचे. ब्रिटनच्या संसदेत ते ज्येष्ठ खासदार आहेत. आज त्यांच्याच टेल ह्या पुस्तकाचे विवेचन करते. काही लघु आणि काही दीर्घ कथा असलेला हा संग्रह आपल्याला तथाकथित प्रगत आणि श्रीमंत देशातही जिथे कायद्याची अंमलबजावणी कडक असते तेथेच तेथील नागरिक कसे कद्रू, चलाख, लबाड, आपमतलबी आणि ढोंगी आणि वरकडी म्हणजे गुन्हेगार वृत्तीचे असू शकतात हे या कथा आपल्याला दाखवून देतात. येथील कडक कायदे कानून असो किंवा ते राबवणारी कडक शासन यंत्रणा, या कशाचीही भीती न बाळगता आणि तमा न बाळगणारे लोक तेथेही आहेत. काही सुशिक्षित तर काही कमी शिकलेले. पण आहे त्यात समाधान न मानता संसाराचा गाडा रुळावर नव्हे तर चांगला धावता ठेवण्यासाठी ही माणसे गैरकृत्य करतात आणि त्यात यशस्वीही होतात. आर्चर यांच्या मते यातील काही गोष्टी त्यांच्या ग्रँडचेस्टर ते कलकत्ता आणि ख्राइस्ट चर्च ते केपटाऊन या दरम्यान त्यांनी वेळोवेळी केलेल्या प्रवासात त्यांना या कथांची बीजं सापडली. यात काही सत्यावर आधारित तर काही निव्वळ त्यांचा कल्पनाविलास आहे. हे पुस्तक अगदी ताजं, अगदी अलीकडं म्हणजे 2017 प्रसिद्ध झाले. फार वर्ष नाही झाली आहेत. साहित्य विश्वाच्या इतिहासाच्या दृष्टिकोनातून म्हणते मी. एकूण 13 कथांचा हा संग्रह. हू किल्ड द मेयर या कथेत इटलीच्या कोर्तोगालिया गावातील मेयरचा खून होतो. तपास अधिकाऱ्याची अँटोनियोची गावकरी प्रचंड दिशाभूल करतात. कारण हा मेलेला मेयर गावात उपटसुंभ असतो, दुसऱ्या प्रांतातून आलेला असतो. शिवाय तो स्वतः पेहलवान आणि त्यात कहर म्हणजे तो जुलमीही असतो. एकूणच शांतताप्रिय या गावामध्ये तो अगदी कहर करतो. त्यामुळे सर्वानुमते त्याचा काटा काढला जातो. हे सगळं वर्णन फार रसाळ आणि मजेशीर आहे. इटलीचे लोक कसे ठकासठक असतात आणि इर्साल असतात हे दर्शवणारे तर आहेच, पण मानवी जीवनाची मुळात जी काही गरज आहे ती कशी कायदे कानूना बाजूला सारत अफाट वाट काढते हेही दर्शवणारं ही कथा आहे. आता हा अँटोनियो तपास अधिकारी अनंत खटपटी करतो खुन्याचा शोध घेण्यासाठी. विविध लोकांच्या तो साक्षी घेतो, पण काही उपयोग होत नाहीत. त्यात मग त्याचे महिनोन्महिने कोर्तोगालिया गावातच म्हणजे वाया जातात. दरम्यान हा देखणा अधिकारी गावातील तरुणीच्या तितक्याच देखण्या फ्रान्सेस्काच्या प्रेमात पडतो आणि मग इतका महिनोमहिने वर्षानुवर्ष तपास म्हणजे जवळजवळ वर्ष उलटतं. वर्षानुवर्ष नाही, वर्ष उलटतं. तर हा तपास झाल्यावर मग तो शेवटी त्याच्या राजधानीतल्या म्हणजे नेपल्सच्या मुख्यालयाला खुनाचा रिपोर्ट नॉट फाउंड म्हणून पाठवतो. मात्र मध्यंतरात त्याला कोर्तोगालिया फार आवडतं, विशेषतः फ्रान्सिस्का, आणि मग तो कोर्तोगालियालाच स्थायिक होतो. गावातल्या लोकांच्या उपस्थितीत धूमधडाक्यात तो फ्रान्सिस्काशी लग्न करतो आणि मग हनीमूनच्या पहिल्या रात्री त्याला खुनाचे रहस्य उलगडते. व्ह्यू ऑफ एव्हर्स स्यूर आईज या कथेत गाय स्टॅनफर्ड ह्या तरुणाला डिटेक्टिव्ह व्हायचं असतं, ते अगदी पार त्याच्या शालेय जीवनापासून. पण त्याचे वडील बॅरिस्टर, त्यांचा आग्रह बॅरिस्टर हो. मग अगदी एकदुजे केली सिनेमात कसं दाखवलं आहे ना, तसं हा आता इथे आपलं प्रेयसी नाही पण आपलं प्रेयस ध्येय आहे. त्याच्यापासून वर्षभर लांब राहतो. अगदी बरोबर वर्षभरच बरं का. परंतु मग वडिलांची इच्छा म्हणून कलेचा इतिहास ह्या विषयात तो डिग्री घेतो
अगदी उत्तम मार्क मिळवतो आणि तो वडिलांना पटवून देतो की वर्षभर लांब राहूनही मला माझी प्रेयसी म्हणजेच माझं ध्येय बोलवतं आहे. आणि मग तो स्थानिक पोलीस दलात नोकरी स्वीकारतो वडिलांच्या इच्छेविरुद्ध. आणि मग त्याने केलेल्या पहिल्या अटकेची ही मग कथा येते. मॅनर्स नावाचा एक मोठा ड्रग डीलर असतो, पण पोलीस त्याला पुराव्याअभावी अटक करू शकत नसतात. सर्व टीम त्याच्या घरात शोधसत्र सुरू करते. मॅनर्स त्यावेळेस त्याच्या वाढदिवसाची म्हणजे 50व्या वाढदिवसाची पार्टी देत असतो. मॅनर्स खट असतो, त्याने आपलं घर अगदी साधंसुधं ठेवलेलं असतं. त्यामुळे पोलिसांना कोणताच पुरावा अटक करण्यासाठी मिळत नाही. ते निराश होऊन परतायला निघतात. वरनं तर प्रेशर असतंच की मॅनर्सला अटक करा, पण काहीच उपयोग नाही. पण इथे गाय स्टॅनफोर्डचं पूर्वशिक्षण कामाला येतं. सेझन नावाच्या चित्रकाराचं चित्र ज्याच्या नावावरून ह्या गोष्टीचं नाव आलं आहे. ह्या सेझन नावाच्या खरोखरच्या चित्रकारांनी या स्टोरीचे जे नाववर मी सांगितलं ना, त्या नावाने एक चित्र काढलेलं आहे आणि ते चित्र अजूनही चोरीला गेलेलं आहे. तर ते ऑक्सफोर्डच्या ॲशमोलियन गॅलरीतून चोरीला गेलेलं असतं. हे चित्र अतिशय महाग, 20व्या शतकात गाजलेलं. त्याची सर्व वैशिष्ट्य गायला कलेच्या इतिहासाचा अभ्यास करताना कॉलेजमध्ये तोंडपाठ झालेली असतात. कोट्यावधी पाऊंड किंमत असलेलं हे ते प्रसिद्ध चित्र गायला त्या मॅनर्सच्या एका भिंतीवर टांगलेलं दिसतं. आणि मग गाय मॅनर्सला चित्रचोरीवरून अटक करतो. मग गायचा बॉस घरी परतताना त्याला म्हणतो, इट्स लाईक मेकिंग लव्ह फर्स्ट टाईम लॅड. अ कॉपर नेव्हर फॉरगेट्स हिज फर्स्ट अरेस्ट. मुला, पहिली अटक म्हणजे पहिल्यांदा प्रेम करण्यासारखं आहे. पोलीस आपली पहिली अटक कधीच विसरू शकत नाही. अ जेंटलमॅन अँड हिज स्कॉलरमध्ये अमेरिकेतील पहिल्या स्त्री प्राध्यापिकेला बार्बेजला शिकवताना पहिल्या लेक्चरला काय काय सहन करावं लागलं होतं यावर आधारित ही कथा आहे. आपल्याला याची कल्पना केवळ सावित्रीबाई फुले यांच्या उदाहरणावरून आपल्या देशात लक्षात येईल, पण अमेरिकेत वेगळाच प्रकार होतो. पहिल्याच तासाला तरुण प्रोफेसर बार्बेज हिचा कस पाहिला जातो, कारण त्यावेळच्या पुरुष विद्यार्थ्यांना ही कल्पनाच नव्हती की स्त्रियांना डोकं असतं. त्यामुळे ते सर्व विद्यार्थी तिचा बुद्धिमत्तेचा कस, तिचं साहित्याचा अभ्यास किती झाला आहे हे अक्षरशः म्हणजे उलट विद्यार्थीच शिक्षिकेची परीक्षा घेतात असं म्हणा ना. तर त्यांना एक स्त्री प्राध्यापक असू शकते ह्याच्यावरच मुळात विश्वास नसतो आणि तिला ते मग साहित्यिक वादविवादाचं चॅलेंज देतात. आणि मग ह्या सगळ्यांचा म्होरक्या असतो लीडर, तो एक हुशार साहित्याचा जाणकार विद्यार्थी, त्याचं नाव लॉवेल. इथे बार्बेज सर्वांना पुरून उरते, सर्व बाजूंनी होणाऱ्या प्रश्नांच्या शरसंधानावर मात करते. एकदा मात्र त्या सर्व विद्यार्थ्यांना तिच्या विद्वत्तेची खात्री पटल्यावर मात्र ते तिला विरोध करायचे थांबवतात. आणि ही कथा कशी मांडली आहे लेखकांनी? अतिशय सुरेख तंत्रांनी. हे सगळं लेखकानं मांडलं आहे ते तिच्या निवृत्तीच्या भाषणातून, तिच्या शेवटच्या लेक्चरमधून, जेव्हा अनेक स्त्रिया प्राध्यापक म्हणून आल्या असतील. अतिशय नावारूपाला आलेल्या या थोर शिक्षिकेच्या या शेवटच्या लेक्चरला विद्यापीठातील अनेक आजी माजी विद्यार्थी आवर्जून उपस्थित असतात. यात हुशार पण त्रास देणारा आणि तरीही त्याच्या अभ्यासवृत्तीने तिचे मन जिंकणारा तो तिचा आवडता विद्यार्थी लॉवेल हा देखील या शेवटच्या लेक्चरला आठवण ठेवून आलेला असतो. इथे क्लायमॅक्सला भाषण संपवताना बार्बेज एक उदाहरण देतात. वय झालेलं, साहजिकच त्यातील नेमक्या कळीच्या ओळी त्या विसरतात. वय आता वृद्धत्वाला झुकलेलं आहे, आठवत नाहीत. मग कसेबसे स्वतःला सावरत समोरच्या प्रेक्षकगणाला त्या ओळी पूर्ण करण्याचं आव्हान त्या देतात. आणि प्रेक्षकांच्या नीरव शांततेतून एक उत्तर बाणासारखं येतं आणि बार्बेज तो आवाज सरावाने ओळखतात. तो असतो लॉवेलचा.
तोही आता वयस्कर झालेला असतो. परिस्थितीनं, कालानं त्याच्यावर चांगलाच मारा केलेला असतो. युद्धात एक हात गमावलेला असतो. पण त्याला त्याच्या आवाजावरून, त्याच्या उत्तर देण्याच्या शैलीवरून बरोबर ओळखतात. खूप हृदयस्पर्शी पद्धतीने आर्चर यांनी ही कथा जंटलमॅन अँड दी स्कॉलर या नावानं लिहिली आहे. महायुद्धाच्या सावलीत पण प्रेमकथा घडतात. ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर या कथेत उमराव रॉल्फ डासन पैशाच्या जोरावर एका गरीब प्रेमी युगुलाची, बेथ आणि जेमीची फाटाफूट करतो. सगळ्या गावाला माहीत असतं की बेथ आणि जेमीचं प्रेम आहे आणि ते लग्न करणार आहेत. पण हा पैशाच्या जीवावर गरीब जेमीला त्याच्या व्यवसायातून उठवतो. मग जेमीला नाईलाजानं महायुद्धाच्या सैन्यात जावं लागतं आणि इकडे डासन बेथला त्याची प्रेयसी असते ती जेमीची, आपली बायको बनवतो. आणि मग मात्र अखेर प्रेमाची जीत होते. खूप गुंतागुंतीच्या या कथेत युद्धाच्या अखेरीस डॉसन हा उमराव जो टाळत असतो युद्धावर जायसाठी, त्याला सक्तीनं युद्धात जावं लागतं. त्याला वीर मरण येतं आणि जेमी त्याची विधवा, तिला हुतात्म्याच्या पत्नीचा मानसन्मान मिळतो, पैसा मिळतो. डॉसन मुळातच उमराव असतो, मोठी इस्टेट असते, जवळजवळ अख्खं गावच त्याचं म्हणा ना. तो पैसाही तिला मिळतो आणि हे सर्व होऊन तिचं पुनर्वसन म्हणून जेमीशी तिचा विवाह होतो. थोडक्यात सांगायचं तर सच्चे प्यार की जीत होती है. दी कार पार्क अँड द अटेंडंटमध्ये जो सिम्पसन या नवोदित फुटबॉल खेळाडूची ही कथा आणि गरिबीची त्याची व्यथा मांडली आहे. लंडनमधल्या गरीब घरात जन्मलेला जो, त्याला खेळ सोडावा लागतो. तो पोटापाण्यासाठी आणि प्रेयसीसाठी, जी त्याची आता बायको होऊ घातली. मग वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत नाईलाजाने तो पार्किंग अटेंडंट बनतो. पण तो तिथेच थांबत नाही. महायुद्धात बॉम्ब साईट म्हणून वापरत असलेल्या पण आता पडीक असलेल्या जागेवर तो अतिक्रमण करत पार्किंग लॉट बनवतो. ह्यासाठी त्याला फुटबॉलचं ग्राउंड आखण्याची जी कला असते ना, ती उपयोगी पडते आणि तो बरोबर स्वतःचं तो पार्किंग लॉट बनवतो. अनेक वर्ष तो ते चालवतो, रगड पैसे कमवतो. खरं तर ती जागा एका झूसाठी राखीव असते. पण खट असलेला जो कायद्याच्या विविध करामती वापरत त्यात खटल्यातून तर शिताफीने सुटतोच, पण त्याच्यासाठी ते कॉम्पेन्सेशनही मिळवतो आणि मग चांगला श्रीमंती आयुष्य जगतो. 3 लाखांच्या वर पाऊंड अशी धनसंपत्ती तो जीवनभर केलेल्या या अतिक्रमण केलेल्या जागेतून मिळवतो. इतकी अफाट संपत्ती तो गोळा करतो. इतकं करतो तो की मेल्यावर देखील स्वतःला पुरण्यासाठी तो आणि त्याची ती प्रेयसी, म्हणजे आता त्याची जी बायको झाली आहे ती म्हातारी झाली आहेत, श्रीमंत भागातील स्मशानातच जागा विकत घेतात. ती जागा प्रतिष्ठेची असली पाहिजे यावर ते कटाक्ष ठेवतात. फार मजेशीर कथा आहे ही. माणूस मेल्यावरही कशी आपली प्रतिष्ठा विसरू शकत नाही याच्याकडे पाहूनही खूप मनोरंजन होतं. आता ही जी पुढची कथा आहे ना, ती पण छानच आहे. प्रत्येक टर्मनंतर विद्यार्थी, म्हणजे हे इंग्लंडमधले, ते आपल्या घरून विद्यापीठात परतत असतात आणि त्यावरही जेफ्री आर्चर यांनी एक कथा बनवली आहे. त्या कथेचं नाव आहे वेस्टेड अवर, वाया गेलेला तास या नावाने. आता ही केली नावाची साहित्याची एक विद्यार्थिनी आहे. ही केली आहे, ही तिच्या घरून स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रत्येक सुट्टी अखेरीस परतत असते. म्हणजे दर आठवड्याला तिला जेव्हा सुट्टी यायची तेव्हा ती जायची घरी आणि परत विद्यापीठात जायची. अशा वेळी ती लिफ्ट घेत असे. त्यामुळे काय व्हायचं की तिचे वर्षाला 1200 पाऊंड वाचायचे, कारण ट्यूबचे पैसे जे लागतील ते तिचे वाचायचे. पण ती काही ते पैसे वाचवण्यासाठी नाही ते लिफ्ट घ्यायचं काम करत. ती लिफ्ट का घेत असे तर तिला असं वाटायचं की विविध लोकांचा अनुभव ऐकणं, आपण लेखिका व्हायचं असेल आपल्याला तर ते गरजेचं आहे, कारण तिला लेखिका व्हायचं हे फार तिच्या मनात ठाम असतं. अशा वेळी अशा एकाच प्रसंगी
एका कार चालकाशी जॉनशी तिची सखोल साहित्यिक चर्चा होते. मग त्या दोघांमध्ये अनेक साहित्यिकांविषयी बोललं जातं. ती जॉनविषयी सर्व माहिती घेते. जॉन गप्पांच्या ओघात सर्वात तिला कुठली प्रिय आहे साहित्यकृती असेही विचारतो. तेव्हा ती त्याला सांगते की दी ग्रेप्स ऑफ रॉथ ही कादंबरी तिला आवडली आहे. ही कादंबरी तिनं वयाच्या 11व्या वर्षी वाचलेली असते. आता ती जवळजवळ 25 येते, पण तिला ती आठवत असते आणि तीच तिला आवडलेली असते. एकीकडे केली जॉनला पण त्याच्या आयुष्याविषयी विचारत असते. तो स्वतःविषयी सांगतो की मी एक मुक्त पत्रकार आहे. अमेरिकेच्या अध्यक्षांपासून अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींना तो भेटलेला आहे. कधीकधी त्यानं पत्रकारितेसाठी तुरुंगवास पत्करलेला आहे. कधीकधी त्यांनी युद्धाचं पण वर्णन केलेलं आहे, युद्धाचं पण रिपोर्ट केलेला आहे. आता प्रवास संपत येतो आणि मग निरोप घेताना जॉन तिला विचारतो की मी तुझी पहिली कादंबरी वाचायला नक्कीच जिवंत असेन. मला असं का वाटतं, कारण जेव्हा तू म्हणालीस की अवघ्या 12व्या किंवा 11व्या वर्षी तू माझी कादंबरी वाचलीस, त्याबद्दल मी तुझी आभारी आहे. म्हणजे आता तो केलीला हे उमजतं किंवा लेखकाला हे वाचकांना दाखवून द्यायचं आहे की केलीनं कोणाबरोबर नेमका इतका प्रवास केला. तर तो लेखक असतो सुप्रसिद्ध लेखक जॉन स्टाईनबेक. जॉन स्टाईनबेक या नोबेल पारितोषिक विजेत्या लेखकाला उद्देशून आणि गुंफून लिहिलेली ही कथा तिचा शेवट असा सुखद धक्का देऊन जातो. मुळातच आर्चर यांच्या कथा ह्या सरियल कथा आहेत. म्हणजे काही वास्तवावर तर काही काल्पनिक, अशा ह्या सीमारेषेवर घोटाळणाऱ्या सगळ्याच कथा आहेत. सगळी वर्णनं वास्तविक, मात्र ह्यातली पात्र काल्पनिक, कधी खरीही असू शकतात असं आपल्या मनाला सतत भास देतात. हे त्यांच्या साहित्याचं यश आहे. दिल चाहता है सारखाच द रोड टू दमास्कस या कथेच्या मीलाही प्रश्न पडतो की आपले शालेय सहाध्यायी आता काय करत असतील. अनेक वर्गमित्रांचा संदर्भ देत कथालेखक वर्गातील एकजण मार्क बेअरस्टोबद्दल लिहितो. बेअरस्टो श्रीमंत असतो. म्हणजे जेव्हा शिकत असताना त्याचे वडील एका मोठ्या लोखंडाच्या फाउंडरीचा म्हणजे कारखान्याचा मालक असतात. जवळ रगड पैसा असतो. हा खरं तर चांगला यशस्वी उद्योगपती व्हावा अशीच सर्वांचीच अपेक्षा. पण ह्याला छेद देत बेअरस्टो बिशप म्हणजे चर्चचा सेवेकरी होतो. आणि हा आता आपला कथालेखक हा आता शिक्षक झालेला असतो. आता अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून ह्या शिक्षकाला एक ट्रिप नाझी छळछावणीत न्यावी लागते बर्लिनच्या. तो हायस्कूलमध्ये असताना विद्यार्थी दशेत जर्मनीच्या नाझी छळछावणीला त्यांनी देखील भेट दिलेली असते. त्याची पार्श्वभूमी आता सतत या ट्रिपमध्ये त्याला आठवत असते आणि या कथेमध्ये ती सतत या मूळ चालू असलेल्या कथानकाच्या अवतीभोवती रेंगाळत असते. त्यावेळच्या छळाच्या कहाण्या, त्याची धग आता या नवीन विद्यार्थ्यांना तितकीशी जाणवत नाही जेवढी तो विद्यार्थी असताना त्याला जाणवत होती असंही त्याच्या लक्षात येतं. एकीकडे मनात हा विचार रुंजी घालतच असतो की मार्क बेअरस्टो हा का बरं एकाएकी बिशप झाला. छळछावणीत फेरफटका मारत असतात. मारता मारता एका स्पॉटला आल्यावर, एका पॉईंटला आल्यावर तिच्या लक्षात येतं की साक्षात्कार होतं की आपला मित्र मार्क बेअरस्टो एकाएकी बिशप का होतो. कारण गेल्या ट्रिपच्या वेळी त्याच्या नजरेतून सुटलेली, पण आता ह्या ट्रिपमध्ये जेव्हा हा कथालेखक ज्यू लोकांना गॅस चेंबरमध्ये कोंडून जाळणाऱ्या त्या मोठमोठ्या राक्षसी ओव्हन्स पुढे थांबतो, तेव्हा तिथे सहज मान वर करताच त्याच्या डोळ्यात भरते ती एक पाटी. त्या ओव्हनच्या दारावर कोरलेल्या लोखंडी अक्षरातच एम्बॉस केलेल्या ओळी त्याला दिसतात. त्या अशा, बेअरस्टो अँड सन्स आयर्न फॉर्जर्स. आठवण काढत मग कथालेखक म्हणतो, त्या दिवशी मार्क इतका उदास, इतका गप्प का होता हेही माझ्या लक्षात आलं. जणू काही वडिलांनी कळत नकळत केलेल्या पापाचं प्रायश्चित्त म्हणून तर तो
चर्चचा सेवेकरी झाला नाही ना, असा प्रश्न माझ्यासारख्या वाचक स्त्रीच्या लक्षात येतो. डायव्होर्स दिलवणाऱ्या वकिलाला आशेवर झुलवत ठेवून शेवटी फसवून तिसऱ्याच प्रियकराबरोबर पलायन करणाऱ्या एंजेलची कथा दी कुकोल्डमध्ये येते. तर दी हॉलिडे ऑफ लाईफटाईम या कथेत वेगवेगळ्या विमा कंपन्यांना फसवून रगड पैसा कमवणाऱ्या छोट्याशा रेल्वे स्टेशनच्या मास्टरची ही कथा येते. डेनिस पॅस्को हा ग्रेट ईस्टर्न रेल्वेतून निवृत्त झालेला आणि जॉईस ही त्याची पत्नी. तिला हा वैतागलेला, कारण ही सतत कटकट करणारी, कारण ह्याच्या मागे मूळ कारण पैशाची हमेशा चाललेली तंगी. मग तिला खुश करण्याला तसेच मध्यमवर्गीय आर्थिक कुचंबणेतून मार्ग काढायला तो भन्नाट शक्कल लढवतो. दोघेही ठिकठिकाणी यात्रा करतात, त्यासाठी सामानाचा विमा काढतात. प्रत्येक यात्रेला त्याचे सामान हरवते आणि त्याची यादी सादर करून तो प्रच्छन्न पैसे कमावतो. दरवेळी वेगवेगळी अधिकाधिक आरामदायी प्रवास वर्णनं किंवा ठिकाणं, तिथे प्रवास करणं, वेगवेगळे विमा कंपन्यांना गाठणं ही त्याची गुन्हेगारीची पद्धत. त्यामुळे कुणालाच संशय येत नाही. मात्र जेफ्री आर्चर नाविन्यांचे भोगते, त्यामुळे या कथेचे त्यांनी 3 वेगवेगळे शेवट सुचवलेत. इथपर्यंत कथा येऊन थांबते एका पीक पॉईंटला, की तो आधी इंग्लंडमध्येच प्रवास करतो, मग साधारण युरोपमध्ये प्रवास करतो आणि त्याच्यापुढे तो जगात प्रवास करतो. आणि मग आता पुढे काही कथा जाण्यासारखी नाही, तेव्हा तेथे ते 3 वेगवेगळे शेवट त्याचे सुचवतात. आणि ते 3ही त्यांनी दिलेले आहेत, की ते पकडले जातात का ते पकडले जात नाहीत, किंवा ते पकडले जाऊनही सुटतात. तर हे 3ही वेगवेगळे शेवट तुम्ही नक्की वाचा. हे पुस्तक खूपच वाचण्यासारखं आहे. द सिनियर व्हाईस प्रेसिडेंट ही अतिशय दीर्घ कथा आहे. आर्थर डन्बर नावाचा लंडनमध्ये राहणारा बँकर, आपल्या ब्रँचमध्ये तो कॅनडियन नागरिकाचं एक खातं आहे हे त्याच्या लक्षात येतं आणि त्या खातेदाराचं नाव असतं मॅकपर्सन. हा मॅकपर्सन वृद्ध झालेला, उत्तर इंग्लंडच्या एका अतिदुर्गम भागात एकटाच टोकाशी स्थायिक झालेला आणि तो सतत पत्रव्यवहार करूनच बँकेशी व्यवहार करत असतो. आता अशा अतिप्रतिष्ठित, त्याच्या मोठ्या मोठ्या ठेवी असतात बँकेत आणि बँक बॅलन्स भरपूर असतो, अशा अतिप्रतिष्ठित अशा खासदाराचं निधन झालं असावं अशी शंका आर्थरला येते. आणि मग तो त्याच्या वाऱ्या सुरू होतात त्या मॅकपर्सनच्या गावी. आणि मग ह्यात इतकी गुंतागुंत आहे या कथेमध्ये, की ही सगळी त्या आर्चर यांच्या, म्हणजे लेखक आर्चर यांच्या सुपीक मेंदूची साक्ष देते. अनेकदा बाजी आर्थरवर उलटते, तो अनेक शक्कली लढवतो आणि शेवटी मॅकपर्सनची तो इस्टेट हडपतोच. हा सारा बौद्धिक चातुर्याचा खेळ आहे. म्हणजे ह्याच्यात गुन्हेगारी एलिमेंट्स आहेतच, पण आपल्याला आश्चर्य वाटतं की तो ऑर्थर, अर्थात आजकालच्या फास्ट कम्युनिकेशनच्या जगाला ही गोष्ट लागू होत नाही, ही त्या काळच्या बँकिंग व्यवसायाला ही चपखल आहे गोष्ट. होऊ शकतं असं. सारा बुद्धिचातुर्याचा खेळ 2 बँकांच्या व्यवहारामध्ये सुद्धा तो कसा हे करतो, डील करतो आणि इस्टेट ती सगळी घेतो. ही फार सुंदर कथा आहे. एखादा विद्यार्थी किंवा शिक्षक यांची कालांतरानं भेट घडते. कुठे? आपल्यालाही बरेचदा आपले शिक्षक भेटतात, पण ह्या दोघांची भेट घडते ती चक्क रणभूमीवर, आणि तेही परस्पर विरुद्ध गोटात. अशावेळी काय होईल? दुसऱ्या महायुद्धाच्या सावलीत घडलेली ही कथा आहे. इंग्लंडच्या एका हायस्कूलमध्ये ऑलिव्हर जॅक्सन हा विद्यार्थी आणि त्याला शिकवायला जर्मन वंशाचे शिक्षक श्री ग्रुबर यांच्यात हमेशा चर्चा होत असत की युद्ध चांगलं का युद्ध वाईट. युद्धाचे ढग जमतात, ह्या चर्चा जास्त रंगात येतात. ग्रुबर यांचं म्हणणं युद्ध वाईट, तर ह्या विद्यार्थ्याचा कल असा की त्याची अपरिहार्यता आहे, तर ते युद्ध व्हायलाच हवं. पण ग्रुबर मात्र ह्या मताचे नसतात. शेवटी प्रत्यक्ष युद्ध सुरू होतं. आता ग्रुबरना जर्मनीत परतावं लागतं इंग्लंड सोडून.
मध्ये आता बराच काळ गेलेला, ही तरुण मुलं असतात हायस्कूलमधली. इकडे ह्या शिक्षकाला म्हणजे ग्रुबरला सक्तीने जर्मन सैन्यात भरती व्हावं लागतं. तर इकडे हा ऑलिव्हर असतो, हा पण शिकून कॉलेजमध्ये जाऊन इंग्रजी सैन्यात फ्रंटवर जातो. दोघे एकमेकांच्या समोरासमोर येतात. आता ऑलिव्हरला पटतं की शिक्षकाने त्याला युद्धाविषयी सांगितलेली विफलता. आता करायचं काय? शत्रूला मारायचे की परत जाऊन कोर्ट मार्शलला तोंड देऊन गोळी खाऊन मरायचे? हा प्रश्न दोघांनाही सारखाच. मग हे टाळण्यासाठी एकाने दुसऱ्याला युद्धबंदी करायचं असं ठरतं. मग एक नाणं टॉस केलं जातं. शिक्षकाला विद्यार्थी युद्धबंदी बनवतो आणि हा सारा संवाद एका खेळकरपणे मांडला आहे बरं का लेखकानं. आणि मग त्यामुळेच अंगावर काटा येतो. वाटेत शिक्षक ग्रुबर ऑलिव्हरला म्हणतात की तू बाप्तिस्म्याच्या वेळेस माझ्या मुलाचा गॉडफादर होशील का? आणि ऑलिव्हर हो म्हणतो. ऑलिव्हर ग्रुबरला युद्धकैदी बनवून ताब्यात देतात. मात्र पुढच्या एका दुसऱ्याच चकमकीत ऑलिव्हर मारला जातो. इकडे जर्मन शिक्षक ग्रुबर ब्रिटिश तुरुंगात 2 वर्ष काढतात. 2 वर्षांनी त्यांची युद्धबंदी ग्रुबरची सुटका होते आणि मग ते आपल्या मायदेशी परत जातात, कारण त्यांना सरळ डिपोर्टच केलं जातं. तिथून ते ठरल्याप्रमाणे ऑलिव्हरला पत्र लिहितात. पण ऑलिव्हरची पत्नी रोझमेरी या पत्राला उलट उत्तर लिहिते की ऑलिव्हरच्या अंतिम इच्छेनुसार त्यांनी त्यांच्या मुलाचे गॉडफादर व्हावे आणि ग्रुबरच ऑलिव्हरच्या मुलाचा गॉडफादर म्हणून लंडनला जातात. आणि या कथेचं नाव आहे गुड टॉस टू लूज. अशा अनेक कथा जेफ्री आर्चर यांनी याच्यात दिल्या आहेत. सगळ्यांचाच उल्लेख करणं शक्य नाही. याच्यात एक छोटीशी कादंबरिका आहे, त्यामुळे इतकं सगळं लिहित बसणं शक्य नाही. पण हे पुस्तक नक्की वाचण्यासारखं आहे. खूप प्रॅक्टिकल आहे. वाचाल तर वाचाल एवढंच सांगते. धन्यवाद.